नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पूर्ण आजीला खूप त्रास होत असतो. त्यामुळे अर्जुन विचारतो की नक्की काय होतं आहे. मग पूर्ण आजी सांगू लागते की तिला थोडंसं गरगरल्यासारखं होतंय, उलटीसारखं होतंय. तेव्हा लगेचच प्रिया या गोष्टीचा फायदा घेते की तुला काही त्रास झाला तर आम्ही तुला कोणी सोडून जाणार आहे का? अजिबात तू टेन्शन घेऊ नको. आज कोणीही घराच्या बाहेर जाणार नाही. आणि असं म्हटल्यावर आता अर्जुन खूपच रागाने प्रियाकडे बघू लागतो. दुसरीकडे मात्र आता अश्विनला बोलवलं आहे असं सांगितल्यावर पूर्ण आजी म्हणते की कशाला त्याला उगाच त्रास द्यायचा. तर तेव्हा कल्पना म्हणते नाही, अर्जुनने केलं ते बरोबरच केलं आहे. तेवढ्यात आता कल्पना सांगू लागते की साखर मिठाचं पाणी पित जा. तर आता लगेचच विमल म्हणते मी घेऊन येते. तर लगेचच अश्विन आल्यावर आता अश्विन घाईघाईने विचारू लागतो काय होतं आहे पूर्ण आजी. तर अश्विनला नीट चेकही न करून देता मध्ये मध्ये प्रिया म्हणते की आपण लगेचच आजीला ॲडमिट करूया असं म्हणून सारखं तेच बोलत असते. आणि इकडे सगळेजण त्या गोष्टीमुळे फारच पॅनिक होतात. पुन्हा पुन्हा आता अश्विन मग नंतर म्हणतो की थांब जरा, मला आधी चेक तर करू दे. तरी सुद्धा प्रिया म्हणते नको, आपण करूया का आजीला ॲडमिट, करूया का ॲडमिट. त्यामुळे आता अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणतो की जर इथे काहीच झालेलं नाही तर कशाला तू पॅनिक अशी परिस्थिती तू इथे निर्माण करते आहे. आणि आता तिच्यावर तो खूपच ओरडून बोलतो. इकडे मात्र आता घरातले सुद्धा प्रियाच्या वागण्याकडे आश्चर्याने बघत असतात. परंतु प्रियाला मात्र आता काही करून इथे इमर्जन्सी क्रिएट करायची असते आणि अर्जुनला बाहेर जाऊ द्यायचं नसतं. परंतु आता अर्जुन सुद्धा सगळ्यांसमोर तिला खूपच ओरडतो आणि ती त्यामुळे गप्प बसते. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळं काही क्लिअर करून अर्जुन मात्र सायली सोबत संक्रांतीचं कॉम्पिटिशन करायला चाळीमध्ये पोचलेला असतो. तेव्हा मात्र अर्जुन विरुद्ध सायली यांची संक्रांतमध्ये पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन सुरू असते. सगळेजण अर्जुन सायलीला चीअरअप करत असतात. तेवढ्यात मात्र तिथे मधुभाऊ येतात आणि सायलीचा हात पकडतात आणि बोलतात, चल बस झालं सायली आता. त्यानंतर मात्र अर्जुन तिथे येतो आणि तो म्हणू लागतो की आज आम्ही दोघं जण एकमेकांच्या विरुद्ध खेळतो आहे, पण लवकरच आम्ही जोडीने खेळू. तोपर्यंत आता तुम्ही हा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. असं म्हणून तिळाचा लाडू आता अर्जुन मधुभाऊंच्या समोर करतो. मधुभाऊ मात्र आता तिळाचा लाडू न घेता अर्जुनकडे खूपच रागाने बघू लागतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.